नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा तसंच त्यांच्या मुलाखतींचा धडाका लागलेला आहे. आपल्यापैकी किती जण लाईव्ह टी व्हीवर किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या नेत्यांच्या, मग ते नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राज ठाकरे असतील, यांची सभेतली भाषणं बघता कल्पना नाही. कधी कधी टी व्ही लागला की ते लागलेली असतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल ते बघणं आवश्यक असतं. परंतु टी व्हीवरच्या ज्या मुलाखती असतात, कारण सगळ्या चॅनलवर आजकाल एक प्रायोजित मुलाखती, त्याच्यात सध्या विनोद तावडेंच्या सुरू आहेत, त्याच्या आधी रोहित पवार असतील, राज ठाकरेंच्या आत्ता 2-3 दिवसात बऱ्याच चॅनलवर मुलाखती झाल्या, फडणवीस शिंदे यांच्या तर असतातच, आदित्य ठाकरेंच्या सुरू आहेत. आणि या मुलाखतीत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरची उत्तरं ऐकून आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे याच्याबाबतची स्पष्टता यायला थोडीशी मदत होते. खरं तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की ही स्पष्टता लोकांना 2019 किंवा 2022 सालीच आलेली आहे. एरवी साधारणतः म्हणजे जनता मतदानाच्या आधी 6 महिने आधी ते आता येत्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं वगैरे असा विचार करायला लागतं. पण महाराष्ट्र गेली 5 वर्ष ज्या प्रकारे पेटलेलाच राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांनाही त्यांनी विश्रांती दिलेली नाही आहे. लोकांनाही त्यांनी विचार करायला प्रवृत्त केलेलं आहे की या निवडणुकीत नेमकं कोणाला मतदान करायचं. असं असताना खास करून राज ठाकरेंच्या मुलाखती बघून एक भाजपाच्या मतदारांच्या मनात, म्हणजे खास करून जे शहरी सुशिक्षित मध्यमवर्गीय कोणत्याही प्रकारच्या सवलतींचा लाभ न घेणारे किंवा न मिळणारे, म्हणजे घ्यायची इच्छा असली तरी आपल्याकडे पांढरं रेशन कार्ड असल्यामुळे आपल्याला हे लाभ मिळू शकत नाहीत, आणि या मतदारांपैकी एका वर्गाला असं राज ठाकरेंच्या मुलाखतीकडे बघून मनात एक थोडासा एक आशादायक सूर निघू लागलेला आहे की अरे कोणतरी आपली भाषा बोलतोय. बाकी सगळे भाजप असो, शिवसेनेचे दोन्ही गट असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सगळेजण खटाखट सुरू आहे. कोणी 1500 देणार, कोणी 2100 देणार, कोणी 3000 देणार, कोणी वीज फुकट देणार, कोणी रस्ते टोल माफ करणार. म्हणजे हे सगळी राजकीय चर्चा असताना राज ठाकरे एकमेव राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत की जे या सवलतींची गरज आहे का, या सवलती राज्याच्या अर्थव्यवस्थेला परवडणाऱ्या आहेत का वगैरे वगैरे अशी भाषा बोलत आहेत. आणि भीती आहे की याच्यामध्ये त्यांच्या मतदारापेक्षा भाजपाचाच मतदार त्यांच्याकडे आकृष्ट तर होणार नाही ना. भाजपाचाही सगळा मतदार नाही, भाजपाचा जो जुना पिढीजात मतदार आहे. बाय द वे सांगायची गोष्ट, आज भाजपाचे नाही, कॅटेगरिकली सांगतो, भाजपाचे नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी घरी आले होते. सजग रहा, बटोगे तो कटोगे, निवडणुकीत मतदान करा, आणि मतदान करताना ते राष्ट्राचा विचार करणं. म्हणजे संघाचे प्रतिनिधी कधी असं सांगत नाही भाजपाला मतदान करा, पण सांगण्याचा अर्थ उघड असतो. आणि त्यामुळे 50 प्रमुख अजूनही शेवटपर्यंत येतील याची काही मला खात्री येणार नाही त्याची खात्री आहे. पण संघाचे प्रतिनिधी आले आणि तेवढं पुरेसं आहे, तेवढं आपल्याला निर्णय घ्यायला पुरेसं आहे. आणि त्यामुळे तुमच्या घरी संघाचे प्रतिनिधी आले असतील, भाजपाचे प्रतिनिधी आले असतील तर प्रतिक्रियांमध्ये लिहा. ही मोठी गोष्ट आहे, कारण लोकसभेच्या वेळेला संघाचे प्रतिनिधीही आले नव्हते, कारण कुठेतरी ते डिस्कनेक्ट झालं होतं. बरं, पुन्हा मुद्द्यावर येतो. तर मनसेमुळे अनेकांच्या मनात गोंधळ उडाला की नेमकं चाललंय काय. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे एका प्रकारे भाजपाचे स्टार कॅम्पेनर झाले होते. अगदी नरेंद्र मोदींच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेत मोदींच्या आधी राज ठाकरे बोलले होते. म्हणजे एका प्रकारे युतीतले सगळ्यात मोठे नेते, की जी एक पेगिंग ऑर्डर असते, त्याच्यामध्ये राज ठाकरेंचं स्थान वरती झालं होतं. सगळ्या पक्षाचे नेते म्हणजे भाजपा, शिवसेना शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेत होते. आणि त्यामुळे राज ठाकरे आता मनसे आपले झालेत अशी भावना अनेकांची झाली.
आणि आता मात्र जे काही 3-4 दिवसात जे इंटरव्ह्यू चाललेले आहेत त्याच्यातनं या दोन्ही विरुद्ध प्रकारच्या भावना लोकांच्या मनात उठणं स्वाभाविक आहे. लोकांच्या म्हणजे खास करून जे पिढ्यानपिढ्या भाजपाला मतदान करत आलेले आहेत, जो 2014 नंतरचा नव मतदार नाहीये, जुना मतदार आहे, की एकीकडे राज ठाकरे जी भाषा बोलतायत ती भाषा कुठेतरी अपील होते, कारण ती भाषा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाची त्यावेळच्या भाषेशी ती सुसंगत आहे. त्याच्यात हिंदुत्व आहे, त्याच्यात आर्थिक शिस्त आहे, त्याच्यात राज्याचा विकास आहे, त्याच्यात आरक्षण आणि या सगळ्या गोष्टींबद्दल एक परखडपणे केलेला विचार आहे. लांगुल चालनाचा नाही पण परखडपणे केलेला विचार आहे. आणि दुसरीकडे ते भाजपावरही जळजळीत शब्दात टीका करत आहेत. म्हणजे त्यांनी कालच एका सभेमध्ये परवा एका सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल की हा पुतळा होणार नाही हे मी तेव्हाच सांगितलं होतं, याच्याबद्दल वक्तव्य केलं. पण ते सांगताना त्यांनी पुढच्या वाक्यात सांगितलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी इथला सरदार पटेल यांचा पुतळा चायनीज आहे. हे धादांत असत्य आहे की तो चीन बंद केला. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या धरून चाला की जर चीनमध्ये असा पुतळा करता येत असेल तर मुंबईतल्या समुद्रात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा असेल आणि त्याच्यासाठी काही चीनकडनं तांत्रिक साहित्य मदत लागली असेल तर ते करण्यात चुकीचं काय? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवाय ना, आणि तसेही $100 अब्ज गोष्टी आपण चीनकडनं घेतोय. तुमचे मोबाईल चीनचे आहेत, तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरनं जे शॉपिंग करताय त्यातल्या अर्ध्या गोष्टी चीनी बनावटीच्या आहेत. पण स्टॅच्यू ऑफ युनिटी काही चीनी नाहीये, तो एल-अँड-टीनी बनवलेला आहे. त्याच्यातलं काही तंत्र त्या म्हणजे मला असं वाटतं की पुतळा हा मुख्यतः कॉन्क्रीटचा आहे, पण त्याचं जे त्याच्यावरती जे तुम्हाला ॲलॉईज आहेत, वेगवेगळे मिश्र धातू आहेत, त्याचं जी पट्ट्या चिकटवायच्या आहेत त्याचा काही भाग ते तंत्रज्ञान चीनचं असेल तर त्याच्यात काही बिघडत नाही. महत्त्वाचा मुद्दा हा की स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे गुजरातमध्ये जिथे कोणी जात नव्हतं ते देशातलं क्रमांक 1चं पर्यटन केंद्र बनलेलं आहे. आता त्यालाही अयोध्या आणि वाराणसीने मागे टाकलेलं आहे, पण आग्र्याच्या ताजमहलला मागे कोणी टाकलं असेल तर ते स्टॅच्यू ऑफ युनिटीनी मागे टाकलंय. स्थानिक लोकांना रोजगार कोणी दिला असेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीने दिलेला आहे. आणि नुसतं ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं नाही तर त्याला सगळी रस्ते, रेल्वे, विमानतळ सगळ्याची जोडणी दिलेली आहे. आणि त्याच्यावर बोलताना हे चीनी आहे. आणि म्हणून एकाच वेळेला राज ठाकरे बोलतात ते अपीलही होतं आणि दुसरीकडे ते खटकतंही की कालपर्यंत तुम्ही भाजपच्या गळ्यातले ताईत होतात आणि आता तुम्ही आज त्यांनी काहीतरी सांगितलं की मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही. तो महामार्गातलं जे सगळ्यात मोठं विघ्न आहे ते आघाडी सरकारच्या काळात म्हणजे ती घाण झालेली आहे. ती घाण निस्तरता खूप गोष्टी करणं शक्य असून करता येत नाही. समृद्धी महामार्ग कसं तो ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होता, तेव्हा पहिले लँड ॲक्वायर केली गेली, रस्ता बांधण्यात आला, टेंडरिंग करता नाही केलं गेलं, ज्याच्या निर्मितीतच वेस्टेड इंटरेस्ट होते. आणि आता ते वेस्टेड इंटरेस्ट भाजपच्या सोबत येऊन बसलेले आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल मी फार खोलात जात नाही. पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आणि त्यामुळे मग प्रश्न पडला की आता करायचं काय. तर याच्यावर साधं सोपं सरळ उत्तर आहे. मॅकडोनल्ड्सही इकडे भारतात पदार्थ विकताना आम्ही भारतीय संस्कृतीशी कशा प्रकारे पाईक आहोत. मग त्याच्यामध्ये आमच्याकडे पनीर आहे, आमच्याकडे सणासुदीला स्पेशल काहीतरी उपासाचे पदार्थ मॅकडोनल्ड्स वगैरे आणतात. आणि ते बघून आपल्याला वाटतं रे अमेरिकन कंपनी उपासाचे पदार्थ पण देते, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण चांगली जाहिरात केली म्हणजे प्रॉडक्ट चांगलं आहे असं याच्यातलं काही त्याच्यातलं हे सत्य नसतं. मनसेच्या बाबतीत, राज ठाकरेंच्या बाबतीत ते चांगलेच जाहिरात, त्यांचं संभाषण कौशल्य, त्यांचं लोकांपर्यंत पोचण्याचं एक स्टाईल आहे ते सगळ्यात चांगलं आहे. त्यांचं हिंदी, शरद पवारांना धड हिंदी बोलता येत नाही, चांगलं हिंदी बोलता येत नाही. उद्धव ठाकरेंना वगैरे तर गोष्टच वेगळी. भाजपाचे नेते विदर्भातले बोलतात कारण तिथे हिंदी खूप, त्यातले ते चांगलं, सगळ्यात चांगलं हिंदी बोलणारे राज ठाकरे. पण चांगली भाषण, चांगली जाहिरात, मनाला भावतील असे मुद्दे याच्यावरनं चांगलं काम केलं जाईल याची काही खात्री नाही. खास करून मनसेच्या गेल्या 10 वर्षात बदललेल्या भूमिका. आणि मी त्याच्यासाठी मनसेला दोष देत नाही. मनसे एक रिंगण आहे
आणि त्या रिंगणात आत येण्यासाठी मनसे प्रयत्न करतो. आणि याचं उत्तर स्वतः राज ठाकरेंनी दिलं की आमिर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट पडले की दुसऱ्या महिन्यात ते पिक्चर काढू शकतात, पण आम्हाला म्हणजे राजकीय नेत्यांना एकदा संधी गेली की 5 वर्ष संधी येत नाही, आणि तुम्हाला संधी येत नाही. आणि त्यामुळे हे जसं सत्य आहे तसं ही संधी मिळण्यासाठी किंवा रिंगणात आत शिरण्यासाठी जे काही करता येणं शक्य आहे, राज ठाकरे मनसेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, आणि त्याच्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. अशा प्रकारच्या भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेनेही बदलल्या होत्या. अगदी मुस्लिम लीग शिवसेना गेली होती, काँग्रेसबरोबर शिवसेना गेली होती, शेवटी भाजपासोबत आली आणि 25 वर्ष ती युती टिकली आणि नंतर तुटली. पण म्हणून जे लोक पिढीजात भाजपाला मतदान करत आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जाहिरात आणि प्रॉडक्ट याच्यात फरक आहे. भाजपा हे प्रॉडक्ट आहे. नरेंद्र मोदींनी केलेलं काम हे प्रॉडक्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केलेलं काम हे प्रॉडक्ट आहे. नाशिक महापालिकेत जर एवढा विकास झाला असता तर नाशिकमध्ये सत्ता गेली नसती, ही वस्तुस्थिती आहे. आणि नुसतं काम करण्याचा विषय नाही आहे, पक्ष टिकवण्याचा, पक्षाची संघटना सांभाळण्याचा हाही विषय आहे. आणि त्यामुळे मनसेला या बाबतीत जी काही प्रगती करायची ती करू दे, पण भाजपाच्या जीवावर नाही. त्यांनी स्वतःचा मतदार निर्माण करू दे. काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेना ज्यांचा कोणाचा मतदार आपल्याकडे आकृष्ट करायचा आहे करू दे. एक पक्ष म्हणून त्यांना वाढण्याचा, विस्तार करण्याचा, स्वतःची जाहिरात करण्याचा, स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा अधिकार. पण त्यांनी जर जे कोणी भुलणार असतील ते आपण भुलता कामा नये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तो मुद्दा क्रमांक 1. त्यामुळे भाजपाच्या मतदारांना वाटत असेल की काय भाजपात हल्ली काय राम आला नाही, कोणी म्हणजे राम राहिला नाही, कोणी येतं कोणीही करतं काही, म्हणजे आणि मनसे आपली भाषा, मनातली भाषा मनसे बोलते, तर याला भुलता कामा नये. दुसरी गोष्ट, अनेकदा असं वाटतं की अरे त्यातल्या त्यात आता हिंदुत्वाची उघडपणे भाषा फक्त मनसे बोलतो, म्हणजे भाजपा तर बोलतोच आहे, बटोगे तो कटोगे हा नारा भाजपा देतच आहे, पण त्या मनाने शिवसेना, एकनाथ शिंदेचे सहकारी फार हिंदुत्वाबाबत काही बोलताना दिसत नाहीये. आणि त्याच्यापेक्षा जर मनसे बोलत असेल तर मग आपण मनसेला, म्हणजे जिथे भाजप नाही तिथे आपण मनसेसोबत जाऊया, हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. त्या बाबतीतही मला सांगायचं आहे की एका प्रकारे शिवसेना उघडपणे खूप आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत नाहीये, हे चांगलं आहे. कारण महाराष्ट्रात जसा देशात आहे तसा महाराष्ट्रातही भाजप हा प्रमुख हिंदुत्ववादी पक्ष आहे, होता, आहे आणि राहणार आहे. जुन्या काळात, अटलजींच्या काळात, प्रमोद महाजनांच्या काळात भाजपामध्ये 160 मेंटॅलिटी तयार झाली होती की आपण 160च जागा जिंकाव्यात की मग सत्ता आपली येते. कारण उगाच जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला तर पराभव होतो. आणि त्याच्यातनं हिंदुत्वाचा मुकुट आपण शिवसेनेच्या डोक्यावर चढवला होता. त्यांना वाटायला लागलं, जसं ते वाघाचं कातडं पांघरल्यावर एखाद्या प्राण्याच्या त्याला वाटायला लागतं की आपणच वाघ झालो, तसं ते भाजपाने केलं होतं. आणि मग ते भाजपाला 25 वर्ष निस्तरावं लागलं. आता ही संधी आलेली आहे भाजपाला की एक प्रमुख आणि मुख्य हिंदुत्ववादी पक्ष बनणं. आणि त्यामुळे जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी जर विकासाचा नारा देत असतील, लाडका भाऊ आहोत आपण, लोकांपर्यंत लोकांची कामं करणार आहोत, अशा प्रकारचं जर एक आपलं स्थान निर्माण करत असतील, भाजपासाठी ही चांगली गोष्ट आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भाषा बोलणं आणि हिंदुत्वाचं काम करणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मशिदींवरचे भोंगे उतर, एखाद्या गोष्टीला आवाज दिला आणि लगेच ते झालं असं हे होत नाही. हा जिथे महायुतीत तुमच्या मतदारसंघात समजा राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट आहे आणि तिकडे मतदान करताना समोर मनसेचा उमेदवार आहे, तिथे राष्ट्रवादी विरुद्ध उभाटा सेना असेल तर माझं मत आहे की तुम्ही राष्ट्रवादीलाच द्या. पण समजा एकीकडे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे विरुद्ध मनसे आहे आणि उभाटा सेना आणि काँग्रेस, म्हणजे असं हे आहे, आणि त्याच्यात जर मनसेचा उमेदवार चांगला असेल तर मग मनसेचा विचार करायला हरकत नाही. राष्ट्रवादीला सोबत का घेतलं या प्रश्नाचं उत्तर पुन्हा पुन्हा द्यायची गरज नाही. शरद पवारांची ताकद कमी करायला, शरद पवारांची आर्थिक ताकद तोडायला राष्ट्रवादीला भाजपासोबत घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते विष प्यायल्यासारखं आहे. त्याच्याबरोबर त्यांच्या लोकांची जी पार्श्वभूमी, त्यांच्यावर झालेले आरोप, अगदी नवाब मलिकांच्या सारख्यावर झालेले देशद्रोहाचे आरोप, हे सगळं असताना भाजपाने मोठा जुगार घेतलेला आहे, जुगार खेळलेला आहे. पण त्याची सगळ्यात मोठी
कारणी मीमांसा कुठली असेल तर ती शरद पवारांची आर्थिक ताकद, कारण जोपर्यंत शरद पवारांची आर्थिक ताकद आहे तोपर्यंत त्यांची राजकीय ताकद शाबूत आहे. आणि अजितदादा, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील वगैरे ही जी सगळी मंडळी घेतलेली आहेत त्याच्यामुळे शरद पवारांची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. अजून ती भरपूर आहे पण तरी कमीही झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना सोबत घेणं ही स्ट्रॅटेजी होती. त्यांना निवडून आणायचं का नाही हा भाजपाच्या मतदारांनी स्वतःच्या मनाला विचारून कौल घ्यावा. कारण अजितदादांचे मतदारही जिथे भाजपा विरुद्ध असेल तिथे शरद पवारांच्या पक्षाला मतदान करणारे ही उघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे ही स्पष्टता, वैचारिक स्पष्टता आपल्यात येणं आवश्यक आहे. कोणीतरी आपल्याला साथ घातली आणि आपला पक्ष त्या बाबतीत थोडासा मागे राहिला, आपला मित्र पक्ष त्या बाबतीत थोडासा मागे राहिला म्हणून आपण लगेच हुरळून जाऊन की भाजपा काय आपली भाषाच बोलत नाही, भाजपा सगळं आता भाजपाची काँग्रेस झाली, भाजपा आता काय म्हणतात ते लोकानुनय करणारा पक्ष झाला, असा विचार करू नका. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ते 2029 सालापर्यंत आहेत पंतप्रधान. त्याच्यानंतरही झाले तरी काही म्हणजे, पण त्यांचं मॅन्डेट आत्ताचं 29 सालापर्यंत आहे. आणि त्यामुळे त्यांचं सरकार असताना महाराष्ट्रातही त्यांच्याच पक्षाचं सरकार येणं, त्यांचाच पक्ष सगळ्यात मोठा आणि त्यांच्या मित्रपक्षांचं पूर्ण बहुमत असणं आवश्यक आहे. आणि हे आणण्यासाठी घोडा जसा झापड लावल्यावर सरळ बघतो, त्याला सरळ दिसतं, अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसला तसा डोळा दिसणं आवश्यक आहे. इकडे तिकडे बघूही नका. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे विचार केला समजू शकतो आणि तिथे मनसेचा पर्याय असला समजू शकतो. पण जिथे मनसे नाही आहे, राष्ट्रवादी आहे आणि उभाटा आहे आणि मनसे